झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. गावाकडची कुठलं गाव? ए समीर, ही खूप प्रश्न विचारते. आपली एवढी तयारी झालेली नाही. बाबा ती कोणाशी बोलते का? गोस्वामी पण कुठला कुठला नटाला आणताय? भक्ती मी मंजुळा, तुझी गावाकडची मैत्रीण. आपण एकदा दोघे हुक्का प्यायला गेलो होतो. चंद मकरंद एकदा आपण दोघे जत्रेला गेलो होतो. तिथे आपण दोघांनी बॉक्सिंग खेळली. तिथे आपण दोघांनी भांडण केलं. सांग ना सरळ. तुम्हाला ऐकायला येत आहे ना? दिसतंय ना तुम्हाला? नाही मला सुद्धा भास होते. मला सुद्धा तुमच्यासारखंच होते. मला दिसत नाहीये ती शपथ दिसत नाही. तिथे आपल्या दोघींची भांडणं झाली आणि रागाच्या भरामध्ये तुम्हाला विहिरीमध्ये ढकलून दिला. मेले मेले मेले. ऐको आठवलं का? आठवलं का? आठवलं का? असं त्याचाच बदला घ्यायला मी इथे आली. अगं काय करणार ग आता तू जसं मला मारलंस तसं मी तुला मारून टाकणार आहे. नाही तुझा जीव घेणार आहे मी. नाही ना ग बायला आत्मलाचा जीव माझा. असं नको कर ग. हे माझे बाय नको ग. मी सांगेन तसं करशील? करण जावाय ही जागा जावयाच्या मैत्रिणीच्या नावावर करायची. मैत्रिणीच्या काय? ही जागा जावयाच्या नावावर करायची. कबूल आहे का? करशील का? आणि जावयाला खुश कर. जा तिकडे येडी. बघ तुझा जावई हिरा. हा हिरा आहे. चष्मा लागला ग बाई तुला. जावयाची काळजी घे. घेईन काळजी घे. निघून जायचं. जावई बापू तुमच्या घरात भूत आहे बरं का? नाही बरं का? मी 2 दिवस तुम्हाला सोडणार नाही. तुमचं घर. बरं हरकत नाही. तुमची इच्छा आहे ना मग निघा तुम्ही. निघा. ते बघा कसं बसलंय. ठीक आहे निघा तुम्ही. निघा. हॅलो. हॅलो समीर भाऊ का? हा बोलतोय. तुम्ही कवा येता? या ना लवकर. ती बॉडी फुगायला लागली, वास मारायला लागली. कवर तूप लावून ठेवायचं त्या बॉडीला. नाही मला कळलं नाही काय बोलताय तुम्ही. अहो आज सकाळीच तुमची सासू गचकली ना. माझी सासू गचकली? ते काय झालं माहिती का? काल रातच्याला त्याला ते उपवास होता ना, तर उपवासाचं हादड इलं तिनं साबुदाणा वडे फिडे. तर पोट टारून फुगलं तिचं. गॅस बीस झाले आणि हार्ट अटॅक आला बघा. जागची जागेवर गेली ती तुमची सासू. तुम्ही या बरं लवकर. अहो तुमची मिसेस आलीये पण अग्नी द्यायला कोण नाही ना. त्यांना पोरबाळ नाही, पोरगा नाहीये त्यांना. तुम्हीच जावं, तुम्हीच देणार आहेत अग्नी. या पट्ट दिशी गाडी धरून या बरं. ठेवू का फोन? होय हो. या. सासू गेली सकाळीच. काय झालं? सकाळी जीव गेला माझा जावई बापू. आता सकाळ धरणं तुम्हाला फोन लावत होते पण तुमचा फोनच लागत नव्हता. मग म्हटलं आता एवढं गाव वेठीला पडलंय माझ्या मैतासाठी, तर कोण येणार लवकर? तर मीच येईन फास्ट म्हणून आले मी. तर तुमचं हे प्रकरण दिसलं. आणि काय ग अगं भूत असं नसतं ग. काय तो मेकअप, काय ती साडी, उगाच केलं एवढा खर्च. भूत असं असतं तुझ्या माझ्यासारखं. गेली. तुम्हाला अग्नी द्यायला जायचंय? नाही जा तिकडं. माझ्या मुडद्याला अग्नी देऊन याच तुम्ही. मग तुमच्या संसाराला कसा अग्नी द्यायचं ते मी बघ. तुमच्या पाया पडतो. खरंच सांगतो मी तुम्हाला. तिकडे उलट काय गेलं पाया पडायला? भूताचे पाय उलटे असतात ना म्हणून मी मागे पडतोय पाया. वा मजा आली. माझी नाही खूप दिवसांपासूनची इच्छा या स्किटमुळे पूर्ण झाली आहे. मला कधीच भक्तीला म्हणायचं होतं, भक्ती तू एकदम भूत दिसते.
वा. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती का, जरी सून इथे आलेली नसली तरी सासू सुनेचं नातं एका कवीने असं सांगितलेलं आहे, सासू म्हणजे सारख्या सूचना आणि सून